अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन नवनाथाय नमः. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूंना कधी आणि काय मागायचं हे बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. श्री दत्तगुरूंना आपण काही मागायचं असल्यास त्याची वेळ, भावना आणि पद्धत अतिशय शुद्ध असावी लागते. दत्तगुरू हे मन वाचणारे आणि आपल्या अंतःकरणातील भाव जाणणारे आहेत. त्यांच्या दरबारात स्वार्थाने केलेली प्रार्थना फार काळ टिकत नाही. आपली मनोकामना खरी असेल तर ती गुरु स्वतः पूर्ण करतात. जर चुकीच्या वेळेस, चुकीच्या भावनेतून किंवा अडथळे आलेल्या मार्गांचे काही मागितलं तर ती गोष्ट मिळत नाही किंवा उशिरा मिळते. म्हणून काय मागावं आणि कधी हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे. नंबर 2. दत्तगुरूंना काही मागण्याआधी प्रथम त्यांना आपल्यावर विश्वास वाटला पाहिजे. भक्ताच्या अंतःकरणात प्रामाणिकता असेल तरच ते कृपा करतात. काही जण केवळ हिशोबाने ही गोष्ट मागितली तर यश मिळेल अशा मनोवृत्तीने मागतात. पण हे दत्तगुरूंना मान्य नसतं. कारण ते काय मागतोय याच्या पुढे जाऊन कशासाठी मागतोय हे तपासतात. म्हणूनच काही वेळा आपण प्रार्थना करतो पण उत्तर येत नाही, कारण आपली हेतुशुद्धता दत्तगुरू पाहतात. हे लक्षात घेतलं तर प्रत्येक प्रार्थनेला योग्य वेळेस फळ मिळू शकतं. नंबर 3. गुरूंच्या कृपेसाठी योग्य काळ म्हणजे शांत साधना. पूर्ण दिवस, विशेषतः श्रावण, गुरुवार, पौर्णिमा, दत्त जयंती यांसारखे पवित्र दिवस. अशा दिवशी केलेली प्रार्थना, जप, व्रत हे अनेक पटींनी प्रभावी ठरतं. अशा काळात जर आपण योग्य भावनेने मन, वचन, कर्म यांना एकत्र करून मागणं केलं तर दत्तगुरू तात्काळ प्रतिसाद देतात. अनेक भक्त सांगतात की गुरुवारच्या दिवशी ध्यानात किंवा स्वप्नात त्यांना मार्गदर्शन मिळालं. म्हणून जेव्हा आपण मागत असतो तेव्हा वेळेचा निवड फार महत्त्वाचा असतो. नंबर 4. काही लोक म्हणतात मी खूप मागितलं पण काहीच झालं नाही. त्याचं कारण म्हणजे मागण्यामागे फक्त तात्पुरती गरज असते, समर्पण नसतं. दत्तगुरूंना आपलं मन दिलं पाहिजे, फक्त जीभ नाही. केवळ नामस्मरण नाही तर नामावर श्रद्धा हवी. गुरु असा यंत्र नाही की बटन दाबलं की इच्छा पूर्ण झाली. ते एक चेतन, प्रेमळ आणि तपस्वी तत्व आहे. त्यामुळे मागताना आपलं सर्वस्व द्यावं लागतं. अहंकार, अपेक्षा, शंका हे सगळं झटकावं लागतं. तेव्हा कृपा आपोआप ओसंडून वाहते. नंबर 5. दत्तगुरूंना मागायचं तेव्हा आधी धन, स्त्री, पुत्र, यश हे मागण्याआधी बुद्धी, विवेक, योग्य मार्गदर्शन, शांती हे मागणं योग्य ठरतं. कारण जर मार्गदर्शन नसेल तर धनही विनाशक ठरू शकतं. यामुळे श्री दत्तगुरू नेहमी आपल्याला आधी शांत अंतःकरण शुद्ध करायला भाग पाडतात. म्हणून काही वेळा आपण काही मागतो ते मिळत नाही, पण त्याऐवजी गुरु आपल्याला आत्मिक शांती देतात. मग त्या शांततेतून आपण स्वतः मार्ग शोधतो आणि ती मागणीही वेळेनुसार पूर्ण होते. नंबर 6. गुरु काहीच देत नाहीत असं वाटणं हे आपल्या अज्ञानाचं लक्षण आहे. अनेकदा गुरु आपल्याला क्षणिक लाभांपेक्षा दीर्घकालीन समाधान देण्याचा विचार करतात. आपण वाहन मागतो ते काम नकोसं होतं. आपण एखादी व्यक्ती मागतो ते नंतर दुःखाचं कारण होतं. पण जर आपण गुरूंना विचारलं मला माझ्या कर्मानुसार योग्य लाभ मिळू दे तर ते अचूक देतात. त्यामुळे मागणी करताना मागणं ठराविक नसून समर्पणात्मक असावं. दत्तगुरू मला जे योग्य आहे तेच द्या असं म्हणणं योग्य ठरतं. नंबर 7. दत्तगुरू आपल्या कर्मानुसार फळं देतात. जर मागणं चांगलं असलं तरी जर मागण्यामागे कर्माचे अडथळे असतील तर गुरु त्या मागणीची पूर्तता थांबवतात. ते आपल्याला त्रास नाही व्हावा म्हणून अडथळा घालतात. त्यामुळे काही वेळा आपण म्हणतो गुरु ऐकत नाही, पण खरं तर ते त्यावेळी आपल्या मागणीतून होणारा धोका टाळतात. त्यामुळे मागणं करताना गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. ते जे देतात ते आपल्या सर्वोत्तम भल्यासाठीच आहे. नंबर 8. कधी मागावं हेही महत्त्वाचं. जेव्हा मन शुद्ध असतं, हृदय भावनेने भरलेलं असतं, तेव्हा आपण अहंकाराच्या पलीकडे जातो. तेव्हा मागणी फलदायी होते. उदाहरणार्थ उपवास, गुरुचरित्र पारायण अथवा एखाद्या संकट काळात
जेव्हा आपण मनोभावे प्रार्थना करतो तेव्हा त्या मागणीची शक्ती वाढते. त्यावेळी गुरु आपल्या भावनेच्या कंपनांना प्रतिसाद देतात. म्हणून दिवस, वेळ आणि मानसिक अवस्था हे तीनही गोष्टी जुळल्या तर दत्तगुरूंना केलेली मागणी ही नक्की पूर्ण होते. नंबर 9. दत्तगुरूंना काही मागण्यापूर्वी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ते आपल्याला काय हवंय हे आपल्यापेक्षाही आधी जाणतात. आपण फक्त ते मागतो जे क्षणिक हवं वाटतं. पण गुरु आपल्याला भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही पाहून देतात. त्यामुळे काही वेळा आपण जे मागतो ते नाकारलं जातं, पण त्याऐवजी जे मिळतं त्यातून आपलं जीवन समृद्ध होतं. म्हणून जर काही मिळालं नाही तर नकारात्मक न होता दत्तगुरू काहीतरी चांगलं ठरवत आहेत असं मानून पुढे चला. हीच खरी भक्ती होय. नंबर 10. काय मागायचं? ही खरी परीक्षा आहे. काही जण प्रेम, पैसा, नोकरी, विवाह मागतात आणि काही जण मानसिक समाधान, आध्यात्मिक प्रगती मागतात. पण जेव्हा आपण दत्तगुरूंना तुमच्या चरणांशी माझं जीवन जोडून द्या असं मागतो तेव्हा सगळं आपोआप मिळतं. श्री दत्तगुरू हे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांना मिळालं म्हणजे सगळंच मिळालं. म्हणून तुम्ही जे काही मागत असाल त्यात स्वार्थापेक्षा सेवा असली पाहिजे. सेवा आणि समर्पण यातूनच खरी कृपा मिळते आणि मग इच्छा पूर्ण होण्याच्या पलीकडे जाऊन आयुष्यच बदलतं. नंबर 11. दत्तगुरूंकडे मागताना एक फार महत्त्वाचं सूत्र आहे. मागा पण विश्वासाने आणि संयमानं. अनेक वेळा आपण मागतो पण त्यानंतर लगेचच शंका, अस्वस्थता, अधीरपणा दाखवतो. हे सगळं दत्तगुरूंच्या कृपेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतं. मी मागितलं मग गुरु देतीलच असा अढळ विश्वास असावा. तुमची मागणी झाली, आता ती त्यांच्या चरणांवर सोडून द्या. ती पूर्ण करावी की नाही, कधी करावी, कशी करावी हे ते ठरवतील. आपण केवळ भक्तीने, समर्पणाने आणि धैर्याने वाट पाहावी. हीच खरी गुरुसेवा आहे. नंबर 12. प्रेमाची मागणी पण शुद्ध हेतूने. दत्तगुरूंकडे प्रेम मागताना आपली मनस्थिती अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्याच्या प्रेमात अडकलेलो असलो तरी त्याचा हेतू शुद्ध, निस्वार्थ आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून असावा लागतो. जर प्रेमात केवळ शरीरसुख, अहंकारपूर्ती किंवा इगो असला तर दत्तगुरू ते नातंच नष्ट करतात. पण जर ते प्रेम पवित्र, संयमी, श्रद्धेने भरलेले असेल तर दत्तगुरू त्यात मार्ग दाखवतात. मग तेच प्रेम अधिक प्रगल्भ होतं. भक्ताने, हे गुरु, मला माझं प्रेम प्राप्त होवो. पण जर ते खरंच माझ्या आत्मोन्नतीसाठी योग्य असेल